ओके, गुड मॉर्निंग ऑल. प्रॉब्लेम सेट 3 मधला आपण क्वेश्चन नंबर 10 काल पाहिला होता. नाउ वी विल मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 11. त्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे. आवाज येतो ना सगळ्यांना? हो सर येतोय. क्वेश्चन नंबर 11 काय सांगतोय पहा. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर ए बी अँड सी, ईच ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. आपल्याला 3 सर्कल्स ड्रॉ करायचे, ए बी आणि सी सेंटर असलेले, आणि प्रत्येकाची रेडियस किती असली पाहिजे? 3 सेंटीमीटर. सच दॅट ईच सर्कल टचेस द अदर 2 सर्कल्स. ओके, प्रत्येक सर्कल एकमेकांना काय केलं पाहिजे? टच केलं पाहिजे त्यांनी, म्हणजे ते एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असली पाहिजे. प्रत्येकाची रेडियस ही 3 सेंटीमीटर असली पाहिजे. तर तुम्ही आपल्याला काय करायचंय? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा यूज करायचा इथे. ओके, तर सगळ्यात अगोदर तुम्ही पाहता, दोन रेडियस जर एकत्रित आल्या आणि त्या जर कोलिनियर असतील, मीन्स 3 + 3 किती होईल? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर साईड असलेला इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला अगोदर ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, तर मी इथे जिओजेब्राच्या मदतीने काढतोय. तुम्ही काय करणार? तुमच्या नोटबुकवर 6 सेंटीमीटर साईड असलेला एक इक्विलॅटरल ट्रायंगल अगोदर ड्रॉ करणार. समजून घ्या. तसंच तुमच्या पद्धतीने मी सांगू शकत नाही, इथं मी माझ्या पद्धतीने सांगतो. मी सुरुवातीला काय करणार? एक सेगमेंट घेणार आहे. इथे सेगमेंट असेल, इथे टूल निवडणार मी, सेगमेंट विथ गिवन लेंथ. हा पॉइंट आपला ए असेल. 6 सेंटीमीटर मला काय करायचंय? ही साईड घ्यायची, किंवा एक सेगमेंट घेतला ए बी. आता काय करायचं? मला इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे विथ ईच साइड 6 सेंटीमीटर. त्यासाठी मी काय करतो? सर्कल घेतोय, देन ए बी, बी सी, आणि हे सर्कल जिथे इंटरसेक्ट करता येईल ना, इथला जो पॉइंट असेल तो पॉइंट माझा तिसरा व्हर्टेक्स असेल सर्कलचा. तर इथे तिसरा व्हर्टेक्स घेतो मी, हा पॉइंट सी. आता ए बी सी आपल्या सर्कलचे सेंटर असणार आहे, आणि प्रत्येकाची रेडियस ही 3 सेंटीमीटर असणार आहे. नंतर आपण चेक करूयात ते. आता पॉइंट्स मला ड्रॉ करायचे. एक मिनिट हा, मुलगा मध्ये मध्ये येतोय. सेगमेंटच्या मदतीने मी एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढलेला आहे एबीसी, ज्याची प्रत्येक साइड ही 6 सेंटीमीटर आहे. ती आपण चेक करू शकतो नंतर. आता हे जे सर्कल्स आहेत ते मला काय करायचे? हाईड करायचे, म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल ते. This circle will be hide. This one will also hide. Okay. आता प्रत्येकाची साइड ही 6 सेंटीमीटर आहे का हे चेक करतो मी. टूल यूज करतो, डिस्टन्स और लेंथ. AC 6 सेंटीमीटर आहे, BC सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, आणि AB तर आपण 6 सेंटीमीटर मेजर घेऊनच ड्रॉ केला होता. ठीक आहे, म्हणजे आपण सुरुवातीला आपल्याला काय करायचंय? 6 सेंटीमीटर साइड असलेला एक इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केलेला आहे. आता त्याच्या कोणत्याही एका साइडचा परपेंडिक्युलर सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ करतो मी एबीचा. ठीक आहे, एबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला मी इथे. म्हणजेच इथे पॉइंट फिक्स करतो डी. हा जो पॉइंट असेल एबी वर जो घेतलाय तो पॉइंट असेल डी. म्हणजे एडी काय आहे? सॉरी, सीडी काय आहे? एसीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. याचा अर्थ काय आहे? ए पासून डी पर्यंत किंवा बी पासून डी पर्यंत डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर इच. ओके, आता काय करायचं आपल्याला? ए बी आणि सी सेंटीमीटर, सी हे सर्कलचे सेंटर घेऊन सर्कल्स ड्रॉ करायचे. तर मी सर्कल्स ड्रॉ करतो आता. आता पहा, ए सेंटर घेऊन सर्कल ड्रॉ करतो. डी पर्यंत डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ एडी किती असणार आहे? 3 सेंटीमीटर असणार आहे. बिकॉज एबी 6 सेंटीमीटर आहे, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर एडी आपण ड्रॉ केलेला आहे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ए अँड डी असेल 3 सेंटीमीटर. आपण चेक सुद्धा करू शकतो. वी विल चेक दॅट. एडी डिस्टन्स किती आहे? 3 सेंटीमीटर आहे, राईट. म्हणजेच बीडी सुद्धा किती असेल? 3 असेल. तर परत एक सर्कल ड्रॉ करूयात आपण. बी ला सेंटर मानूया, आणि डी पर्यंत डिस्टन्स म्हणजेच बीडी ही रेडियस घेऊन जी की 3 सेंटीमीटर असेल एक सर्कल ड्रॉ केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार मी आता? सी सेंटर मानून
इथपर्यंत, इथं जो पॉइंट असेल, इथे परत पॉइंट घेतो मी. ओके, तर एई 3 सेंटीमीटर असेल, कारण ए सेंटर असलेलं सर्कल त्याची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. एई त्याची एक रेडियस आहे, म्हणजेच एई असेल 3 सेंटीमीटर. ही साइड 6 सेंटीमीटर असल्यामुळे हा त्याचा मिड पॉइंट होईल, म्हणजेच सीई सुद्धा 3 सेंटीमीटर असेल. आता मला काय करायचंय, सी सेंटर मानून ई पर्यंत रेडियस म्हणजे 3 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करायचं. तर अशा प्रकारे ए, बी अँड सी, सेकंड, हा पॉइंट ए, बी आणि सी सेंटर मानून 3 सेंटीमीटर ईच रेडियस असलेले सर्कल्स मी ड्रॉ केलेले आहेत. तुम्ही काय करणार, तुमच्या नोटबुकवर असा इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करणार विथ ईच साइड 6 सेंटीमीटर. सिम्पली तुम्हाला ड्रॉ करता येईल. कोणत्याही एका साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार. नंतर समजा तुम्ही AB चा जर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला तर ऑब्विसली हा मिड पॉइंट असेल AB चा, देन तो C मधून पास होईल. इक्विलॅटरल ट्रायंगलची ती एक प्रॉपर्टी आहे. देन A ला सेंटर मानून D पर्यंत डिस्टन्स घेऊन एक सर्कल ड्रॉ करणार. देन B ला सेंटर मानून D पर्यंतची रेडियस किंवा D पर्यंतचे डिस्टन्स ऍज अ रेडियस घेऊन तुम्ही एक सर्कल ड्रॉ करणार. आणि तिसरं सर्कल कसं ड्रॉ करणार, C ला सेंटर मानणार तुम्ही. त्याच्यानंतर हा पहिला किंवा दुसरा कोणताही सर्कल या ट्रायंगलच्या या दोन साइडला जिथे इंटरसेक्ट करतोय तिथपर्यंत रेडियस घेणार आणि एक सर्कल ड्रॉ करणार. आणि तुम्हाला शेवटी असं दिसेल की हे तिन्ही सर्कल्स काय झालेले, एकमेकांना एक्सटर्नली टच करत आहे. प्रत्येकाची रेडियस जर पाहायची झाली तर ती 3 सेंटीमीटर असेल. वी विल चेक दॅट. बघा ए आणि हा इथला पॉइंट जो असेल, जस्ट म्हणजे आपण पॉइंट घेतलाच नाहीये, इथे पॉइंट घेतो अगोदर मी. ओके, तर आता डिस्टन्स चेक करूया. CF डिस्टन्स किती असेल, 3 सेंटीमीटर, राईट. म्हणजे 3 सेंटीमीटर रेडियस असलेलं सर्कल आहे विथ सेंटर C. सिमिलरली BF हे डिस्टन्स सुद्धा किती असेल, 3 सेंटीमीटर. अँड BD हे डिस्टन्स सुद्धा असेल 3 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे काय केलं मी, जे कन्स्ट्रक्शन आपल्याला काढायला सांगितलेले ते कन्स्ट्रक्शन इथे केलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. स्क्रीनशॉट घेऊ शकता. काय प्रूव्ह करायचंय, एनी 3 पॉइंट्स ऑन सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. त्याला आपण असं म्हणू शकतो, एनी 3 पॉइंट्स किंवा एनी 3 कॉन्सायक्लिक पॉइंट कॅन नॉट बी कोलिनियर. कॉन्सायक्लिक म्हणजे ते पॉइंट सर्कल वरती असतात, ते कोलिनियर नसतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक सर्कलची डायग्राम ड्रॉ करूया तिथे. Here we go. ठीक आहे, समजा हे सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे सपोज ए हे त्याचं सेंटर आहे आणि P, Q आणि R हे पॉइंट्स कसे आहेत, कॉन्सायक्लिक आहेत, म्हणजे सर्कल वरती आहेत. ते नॉन कोलिनियर असतात. हे प्रूव्ह करायचं म्हणजे दे कॅन नॉट बी कोलिनियर, हे प्रूव्ह करायचं. तर गिवन काय असेल मग इथे, गिवन पोर्शन मध्ये काय येईल, P, Q and R are 3 points lie on the circle with center A. म्हणजे PQR हे पॉइंट्स आहेत जे की A सेंटर असलेल्या सर्कल वरती आहे. ठीक आहे, ट्रू काय करायचं आपल्याला, they are non collinear. PQR are not collinear. नॉट कोलिनियर म्हणजेच काय, ते नॉन कोलिनियर आहे, ते प्रूव्ह करायचं. आता हे डायरेक्टली प्रूव्ह करता येत नाही आपल्याला. ओके, त्यासाठी आपण काय करूया आता, इनडायरेक्ट मेथड यूज करूया. ठीक आहे, आपल्याला काय गृहीत धरावं लागेल की ते कोलिनियर आहे, दे आर कोलिनियर, ते एकाच
लाईन वरती आहे. मग इनडायरेक्ट प्रूफ आपण कसा प्रूव्ह करणार आहोत समजून घ्या. समजा ही एक लाईन आहे, याच्यावरती ते 3 पॉइंट्स घेतो मी. कोणते कोणते 3 पॉइंट्स होते? P, then Q and R. Are these 3 points which are collinear here? आपल्याला काय कन्सिडर करायचंय? इनडायरेक्ट मेथड यूज करायची असेल तर जे प्रूव्ह करायचं असतं त्याच्या उलट आपण ऍझ्युम करत असतो. तर आपल्याला प्रूव्ह करायचंय PQR आर नॉट कोलिनियर. तर आपण गृहीत काय धरणार आहोत की PQ and R these 3 points are collinear. बरं, ते कोलिनियर असतील तर काय असेल? अशा प्रकारे येतील ते एकाच लाईन वरती PQ and R किंवा PRQ कसे पण येतील. मग त्यापासून जर हे सेगमेंट तयार होतील बघा, PQ and QR हे दोन सेगमेंट तयार झाले. म्हणजे यांना जर आपण असं ड्रॉ केलं, सपोज PQ and QR, बरोबर आहे. असे जर ड्रॉ केले आपण सर्कल वरती, हे डायरेक्ट टूल साठी किंवा गिवन साठीची डायग्राम आहे, ही इनडायरेक्ट प्रूफ साठीची डायग्राम आहे. ओके. मग असं जर असेल तर PQ and QR हे काय होतील? या सर्कलच्या कॉर्ड्स होतील, करेक्ट. आणि सेंटर वरून जर असे परपेंडिक्युलर जर ड्रॉ केले तर काय होईल? ते सेगमेंट्स बायसेक्ट होतील. PQ and QR म्हणजेच आपल्या कॉर्ड्स बायसेक्ट होतील. मग आपण याला जर बायसेक्ट करण्याचा प्रयत्न केला, सपोज हा बायसेक्टर काढला आपण, तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठून काढत असतो? आपण सेंटर मधून काढत असतो. ओके. तर PQ या कॉर्डचा बायसेक्टर काढला आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तसंच काय करूया आपण? QR चा सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. तर सेंटर काय असलं पाहिजे? हेच असलं पाहिजे, कारण तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कुठून काढत असतो? फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तर PQ ही एक कॉर्ड आहे, QR ही एक कॉर्ड आहे. दोघांचा जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर सेंटर मधून काढला तर इथे पॉइंट घेतो, सपोज मी E आणि हा असेल F. तर AF आणि AE आणि AF हे जे दोन सेगमेंट तुम्हाला दिसत आहेत, तर ते पॅरलल असतील, कारण इथे 90 डिग्री अँगल फॉर्म होतोय, इथे 90 डिग्री अँगल फॉर्म होतोय, बरोबर आहे. मग हे पॅरलल असतील तर ह्या पॅरलल सेगमेंट्सवर कोणताही कॉमन पॉइंट नसतो, करेक्ट. मग कॉमन पॉइंट जर नसेल, इथं मात्र काय होतंय? ए हा कॉमनच आहे, कारण सेंटर आहे. एका सर्कलला दोन सेंटर असत नाही, ठीक आहे. नाही, आपल्या गिवन नुसार किंवा आपल्याला ज्या प्रॉपर्टीज माहित आहेत त्या प्रॉपर्टीमध्ये एकाच सर्कलला दोन सेंटर असत नाहीत. सर्कल जर एकच असेल विथ सेम रेडियस, ठीक आहे. नाही, पण आपला जो इनडायरेक्ट प्रूफ आहे त्याच्यानुसार इथे मात्र काय व्हायले? AE आणि AF हे पॅरलल सेगमेंट्स आहेत. तसं असेल तर हा सेंटर जो आहे सर्कलचा तो एक नसून दोन दिसत आहेत आपल्याला. मग हे जर आपण असं कन्सिडर केलं की दे आर कोलिनियर, मीन्स PQ and R these 3 points are collinear, तर जे काही गिवन आहे किंवा आपली जी डेफिनेशन आहे सेंटर ऑफ द सर्कलची, ती कशी फाल्स आणि डेफिनेशन कधी फाल्स नसते. म्हणजे जे सर्कलला दोन सेंटर होतात आपल्या कन्सिडरेशन नुसार. म्हणजेच आपण जे काही स्टेटमेंट गृहीत धरणार आहोत ते कसं असणार आहे? फाल्स असणार आहे. आता हीच गोष्ट मी काय करतो, इकडे कॉपी करतो आणि प्रूफ लिहूया आपण. एक मिनिट, थोडस मुलांना. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता इनडायरेक्ट प्रूफचा यूज करणार आहोत. मी ग्रीन कलर यूज करतो यासाठी. प्रूफ, आणि सुरुवातीला लिहूयात आपण वी शॅल यूज indirect method to prove the same. आपल्याला जे काही प्रूव्ह करायचे त्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार आहोत? इनडायरेक्ट मेथड यूज करणार आहोत. मग इनडायरेक्ट मेथड मध्ये काय असेल? PQ and R these 3 points are collinear. Therefore
P, Q and R are collinear points. ओके, these are collinear points. असं असेल तर PQ आणि QR चा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. असं जर असेल तर हे P, Q आणि R हे 3 पॉइंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. तर सेगमेंट PQ आणि सेगमेंट QR चा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आणि सेंटर ऑफ द सर्कल काय आहे, A आहे. We know that if these 3 points are on the circle, means coincidentally जर असतील तर PQ and QR काय असतील, chords of the circle. We know that PQ and QR, these segments are these segments are the chords of the circle. सर्कलच्या काय असतील, त्या chords असतील. We also know आपल्याला हेही माहिती आहे की परपेंडिक्युलर सेगमेंट drawn from center of the circle bisects the chords. ओके, मीन्स या ही प्रॉपर्टी कशासाठी यूज करतोय आपण, की ते तो जो परपेंडिक्युलर सेगमेंट आपण ड्रॉ करणार आहोत दॅट मस्ट बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. तो कसा असला पाहिजे, सेंटर ऑफ द सर्कल मधून आपण पास करणार आहोत. काय करूयात आपण, ते सेगमेंट्स ड्रॉ करूया. लेट्स ड्रॉ AE perpendicular PQ and AF perpendicular QR. म्हणजेच काय केलं आपण, PQ आणि QR या ज्या दोन कॉर्ड्स आहेत त्यांच्यावर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केला फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे A मधून. ठीक आहे, बट नाउ segment AE is parallel to segment AF. बरोबर आहे, AF आणि AE कसे व्हायले, पॅरलल होत आहेत. पहा इथे, कारण इथे 90 डिग्री अँगल फॉर्म होत आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजेच हे दोन सेगमेंट कसे होत आहेत, पॅरलल होत आहेत. मीन्स we have two centers. We have two centers to the same circle. आपल्याकडे एका सर्कल साठी किती सेंटर्स होत आहेत, 2 सेंटर्स होत आहेत. बट हे पॉसिबल आहे का, हे पॉसिबल असेल का, एकाच सर्कल साठी 2 सेंटर असतील का. कशामुळे 2 सेंटर म्हणतोय मी, तर परपेंडिक्युलर सेगमेंट्स आपण ड्रॉ केले तर हे AE आणि AF हे कसे होत आहेत, पॅरलल होत आहेत. पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीनुसार किंवा त्यांच्या डेफिनेशन्स नुसार आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामध्ये एकही पॉइंट कॉमन नसतो. म्हणजेच हा पॉइंट A आणि हा पॉइंट A दोघंही कसे असतील, डिस्टिंक्ट असतील, वेगवेगळे असतील, एकच नसतील जर त्या लाईन्स किंवा ते सेगमेंट्स पॅरलल असतील तर. पण A काय आहे, सेंटर ऑफ द सर्कल आहे. म्हणजेच एकाच सर्कल साठी 2 सेंटर आहेत अशी गोष्ट इथे प्रूव्ह होते. पण ही डेफिनेशन नुसार, सर्कलच्या सेंटरच्या डेफिनेशन नुसार कशी होते, फॉल्स ठरते. तशी गोष्ट लिहूया आपण. बट दिस इज नॉट पॉसिबल. काय पॉसिबल नाहीये की एकाच सर्कलचे 2 सेंटर असं नाही. ही केस जर आपण कन्सिडर केली की ते जर कोलिनियर असतील, P, Q and R हे पॉइंट्स कोलिनियर असतील
तर अल्टिमेटली काय प्रूव्ह होते की एकाच सर्कलचे दोन सेंटर होत आहेत आणि ही गोष्ट पॉसिबल नाहीये. ओके, therefore our consideration is wrong. आपण जे कन्सिडर केलेलं आहे ते काय आहे, रॉंग आहे. म्हणजेच आपण जे कन्सिडर केलं आहे ते जर रॉंग असेल तर त्याच्या ऑपोजिट गोष्ट नेहमी कशी असते, ट्रू असते. therefore points P, Q and R which are concyclic are not collinear. डिफरंट मेथड्सने आपण ही गोष्ट प्रूव्ह करू शकतो. समजलं का? मी कोणती प्रॉपर्टी यूज केली होती? परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड्स बायसेक्ट द कॉर्ड्स. ही प्रॉपर्टी यूज केली. त्याच्यामुळे AE आणि AF हे दोन सेगमेंट पॅरलल ठरले आणि ते पॅरलल असतील तर हे दोन A जे पॉइंट्स आहेत जे की सेंटर ऑफ द सर्कल आहे आपला, ते दोन डिस्टिंक्ट पॉइंट होत आहेत, वेगवेगळे होत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की एका सर्कलसाठी दोन सेंटर असत नाहीत. म्हणजेच आपलं अझम्पशन, आपलं कन्सिडरेशन हे रॉंग ठरलं आणि ते जर रॉंग असेल तर आपण जे कन्सिडर केलेलं आहे त्याच्या ऑपोजिट गोष्ट ट्रू असेल. PQR आपण कोलिनियर आहेत असं मानलं होतं, मग त्याच्या ऑपोजिट गोष्ट काय आहे, PQ अँड R हे जे तीन पॉइंट सर्कल वरती आहेत ते कधीही कोलिनियर असणार नाही. समजलं? हो सर. एक काम करा, इथे जे आपण लिहिलंय याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि तिकडे मी याच्यावरती थोडस झूम इन करतो, नंतर तिकडे एक स्क्रीनशॉट घ्या. हा क्लिअर दिसतोय तुम्हाला? हा घ्या स्क्रीनशॉट. घेतला सर. आता दुसरा हो सर घेतला. मिनिट मला ऍडजस्ट करू द्या आणि दुसरा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला क्लिअर दिसेल. त्याच्यानंतर पुढे ही गोष्ट आहे, याचा छान स्क्रीनशॉट घ्या, थोडस त्याला क्लिअर होऊ द्या. एक मिनिट. हा 14 नंबर क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला? In the figure, O is the center of the circle. Yes, it is. Chord PQ congruent chord RS. PQ आणि RS कशा आहे? Congruent chords आहे. PQ and RS are congruent chords. Arc and arc RS. RS जो arc आहे तो किती आहे? हा जो आर्क आहे RS त्याचं मेजर किती सांगितलेलं आहे? 80 डिग्री. देन फाइंड आर्क PR. PR हा आर्क, जस्ट अ मिनिट. RS होल्ड ऑन. RS हा आर्क आपल्याला दिलेला आहे 80 डिग्रीचा RS. तर आपल्याला PR हा आर्क शोधायचा आहे. देन QS हा आर्क शोधायचा आहे, हा वाला जो रेडने ड्रॉ करतो मी. QS आर्क आणि QSR हा आर्क करायचा, म्हणजे रेड आणि ब्ल्यूने ड्रॉ केलेला हा पूर्ण. ठीक आहे. तर डायग्राम मध्ये जे काही गिवन आहे त्यास तशी डायग्राम आपण काढलेली आहे आणि गिवन पोर्शन लिहूया का अगोदर? जे गिवन आहे ते गिवन लिहूया. ओके, क्वेश्चन नंबर 14 चं सोल्युशन. In the circle with center O, we have angle POR. Angle POR is equal to 70 degree. POR किती आहे? POR आहे 70 डिग्री. ठीक आहे. देन आर्क RS, मेजर ऑफ आर्क RS इज इक्वल टू आहे 80 डिग्री.
ठीक आहे, इथे गिवन आहे ते. आणि पी क्यू अँड आर एस या कॉर्ड्स कॉन्ग्रंट आहेत. कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रंट कॉर्ड आर एस, ह्या गोष्टी गिवन आहेत. सो मी रिझन लिहितो, दीज थिंग्स आर गिवन. तर पहिली गोष्ट आपल्याला काय काढायचा, पी आर काढायचा. हा पी आर कुठे आहे, तर हा पी आर. ओके, पी आर दिसतोय सगळ्यांना. पी आर या आरचे मेजर काढायचे. तर आपल्याला माहिती आहे की पी ओ आर हा सेंट्रल अँगल आहे. फर्स्ट थिंग, अँगल पी ओ आर इज अ central angle which intercepts arc PR. ओके, याचं रिझन लिहूया आपण फ्रॉम दी फिगर मध्ये असं आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला सेंट्रल अँगल किंवा मग आर्कच्या मेजरची डेफिनेशन माहिती आहे की कोणत्याही सेंट्रल अँगलचं मेजर हे त्याच्या करस्पॉन्डिंग किंवा त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्क एवढं असतं, किंवा कोणत्याही आर्कचं मेजर हे त्याने सेंटरशी जो अँगल सबटेन केला आहे त्याच्या इक्वल असतो. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू अँगल पी ओ आर. याचं रिझन आपण लिहू शकतो, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. आर्कच्या मेजरची डेफिनेशन काय सांगते की कोणत्याही आर्कचं मेजर हे त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलच्या मेजर एवढं असतं. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी आर हे किती असेल, पी ओ आर या अँगलच्या इक्वल असेल आणि तो अँगल आहे 70 डिग्री. ओके, तर हे झालं आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? समजलं? हो सर. हो सर. क्यूएस फाइंड आउट करायचं आपल्याला. क्यूएस हो सर. हा आर किती मेजरचा हे फाइंड आउट हो करायचं. सर. आपण काय करू, गिवन साठी नंबर 1 देऊया. इथे फाइंड आउट केलं त्यासाठी 2 नंबर देऊया. आता आपल्याला माहिती आहे की पी क्यू आणि आर एस हे या दोन कॉर्ड्स कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. सेकंड नंबर, क्वेश्चन नंबर सेकंड, कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रंट कॉर्ड आर एस, ही गोष्ट आपल्याला गिवन आहे. मग असं जर असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कसे असतील, इक्वल असतील, कॉन्ग्रंट असतील. ठीक आहे ना, त्यांचं मेजर कसं असेल, इक्वल असेल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आर एस. याचं रिझन लिहूया आपण. आर्क्स corresponding to congruent chords. Congruent chords च्या करस्पॉन्डिंग आर्क कसे असतात, इक्वल असतात, त्यांचं मेजर हे इक्वल असतं. मग आरएस चं मेजर आपल्याला माहिती आहे. देअरफॉर वी कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ मेजर ऑफ आर्क आरएस राईट हिअर. सो मेजर ऑफ आर्क पी क्यू विल ऑल्सो ऑफ 80 डिग्री. याला स्टेटमेंट नंबर काय देऊया, 3 देऊयात आणि रिझन देऊयात फ्रॉम 1. कारण स्टेटमेंट 1 मध्ये आपण सांगितलंय की मेजर ऑफ आर्क आर एस किती आहे, 80 डिग्री आहे. डिरेक्टली आपण इथे पुट केलं म्हणजेच पी क्यूचं मेजर आपल्याला मिळालेलं आहे. पण पी क्यूचं मेजर काढायला सांगितलंय का, आपल्याला नाही सांगितलेलं. ठीक आहे, पण ही गोष्ट कुठेतरी आपल्याला कामाला येणार आहे. थोडस या बाजूला घेतो मी असं आता. ठीक आहे, आता क्यूएस चं मेजर आपल्याला करायचं आहे. नाव मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क
PR plus measure of arc, RS plus measure of arc, QS. किती असायला पाहिजे हे? 360 डिग्री असायला. 360. कारण ह्या सगळ्याच मेजरला जर आपण त्यांचं मेजर जर आपण ऍड केलं तर कंप्लीट सर्कल आर्क तयार होते, ठीक आहे नाही. तर इथे रिझन काय लिहूया आपण? मेजर ऑफ कंप्लीट सर्कल आर्क. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल आर्क. समजते ना? बघा PQ, PR, RS आणि QS यांना जर एकत्रित ऍडिशन केली यांची किंवा त्यांना एकत्रित केलं तर आपल्याला कंप्लीट सर्कल मिळतं. म्हणजे त्या कंप्लीट सर्कल आर्कचं मेजर हे 360 डिग्री असतं, हे आपल्याला माहिती आहे, आपण स्टार्टिंगलाच पाहिलेलं आहे. आता सगळ्यांच्या व्हॅल्यू पुट करा. PQ आहे आताच काढला आपण 80 डिग्री प्लस हा 70 डिग्री आहे 70 डिग्री. PR आहे 80 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क हा शोधायचा आपल्याला QS. QS इज इक्वल टू 360 डिग्री. याचं रिझन लिहूया आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. स्टेटमेंट 1, 2 आणि 3 मध्ये या आर्कचे मेजर गिवन आहे. सम करा. हे 8 2 16, 8 3 24, 24 ला 91 म्हणजे 23, दॅट इज 230 होईल या सगळ्यांची सम. प्लस मेजर ऑफ आर्क लेस दॅन 1 मिनिट राहिले. QS इज इक्वल टू 360 डिग्री मीन्स मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 360 मायनस 230. किती होईल हे? 130 डिग्री. QS चं मेजर आहे 130 डिग्री. फास्ट स्क्रीनशॉट घ्या, कधी पण संपल मीटिंग. स्क्रीनशॉट घ्या फास्ट. आणि QSR ला काय करा? QS प्लस QR करा म्हणजे 80 प्लस 130 किती येईल? 210 येईल. 210 डिग्री.